चहाचे पैसे मागितल्याने चहा विक्रेत्यावर हल्ला करीत दुकानाची तोडफोड केल्याची घटना स्टेशन चौकात घडली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। अकोला शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या चहाच्या दुकानाची एका युवकाने तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवकाने दुकानातून चहा, पाण्याची बॉटल तसेच इतर वस्तू घेतल्या, मात्र दिलेल्या चहाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून त्याने संतप्त होऊन दुकानाची तोडफोड केली। ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या युवकाच्या दादागिरीमुळे दुकानावर चहा पिणारे अन्य ग्राहक सुद्धा पैसे न देताच निघून गेले। त्यामुळे या चहावाल्याचे चांगलेच नुकसान झाले। सूत्रांच्या माहितीनुसार हा युवक एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे समजते। विशेष म्हणजे घटनेच्या ठिकाणापासून अगदी हाकेच्या अंतरावरच रामदासपेठ पोलीस स्टेशन असतानाही अशा प्रकारची हिंमत, दादागिरी व गुंडगर्दी करणारे युवक दाखवत असल्याने शहर पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। बाप पोलीस अधिकारी असल्याने या युवकाची दादागिरी पोलीस खपून घेतील की काय असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे।